महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेम चेंजर म्हणून ज्या नेत्याला आपण ओळखतो ते म्हणजे अजित पवार. आज आपण या व्हिडिओमधून त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांचं बालपण आणि शिक्षण. अजित पवार यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी, मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला, म्हणजे त्यांच्या आजोळच्या गावी. 10वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी तिथेच घेतलं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईला आले आणि शिक्षण पूर्ण करून पुन्हा बारामतीत परतले. तिथूनच त्यांनी सहकारी संस्थांमधून सामाजिक आणि राजकीय कामाला सुरुवात केली. त्यांची राजकीय कारकीर्द 1982 मध्ये अजित पवारांनी राजकारणात प्रवेश केला. त्याच वर्षी त्यांची सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड झाली. 1991 मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले आणि तब्बल 16 वर्ष त्यांनी या पदावर राहिले. 1991 मध्ये अजित पवार पहिल्यांदा बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले, मात्र शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि शरद पवार संरक्षण मंत्री झाले. त्यानंतर अजित पवार विधानसभेत सलग 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले. अजित पवार हे अनेकदा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सरकारातील महत्वाच्या भूमिकांमध्ये होते. सत्ता कोणाचीही असो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते. गेम चेंजर अजित पवार, सत्तेची गणितं बदलणारा नेता. अजित पवार जेव्हा भूमिका मांडतात तेव्हा पूर्ण राज्याचं सत्ता कारण बदलतं, हे सगळ्यांना माहीत होतं. महाराष्ट्रात अनेक वेळा त्यांनी सरकार पाडलं, सरकार वाचवलं, नवीन समीकरणं तयार केली. म्हणून ते फक्त नेता नव्हते, सत्ता ठरवणारे केंद्रबिंदू होते. पण अखेर 28 जानेवारी 2026 ची सकाळ उजाडते. मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या एका लिअरजेट 45 विमानाने बारामती विमानतळाजवळ लँडिंग करताना नियंत्रण गमावले आणि धावपट्टीजवळील शेतात कोसळले. यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर 4 सहकारी जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्रभर शोककळा पसरली आणि जनतेत अश्रू अनावर झाले. अजित पवारांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात खरोखर एक पोकळी निर्माण झाल्याचे जाणवते. महाराष्ट्राने एका अफाट नेत्याला गमावलं, ज्याला आपण म्हणत होतो महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेम चेंजर. त्यानंतर पुणे झेडपी निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील NCP यांनी विजय मिळवला. लोकांनी हा विजय अजित पवार यांच्या वारशाला आदर म्हणून अर्पण केला. त्यांच्या कामाचं स्मरण कायम राहील. तुम्हाला त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.